केवळ माध्यमात चर्चेत राहण्यासाठी संसदेचे अधिवेशनाचे कामकाज बंद पाडण्याच्या विरोधी पक्षाच्या भूमिकेचा निषेध करत आज संसदेच्या बाहेर ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्यासह नव्याने पहिल्यांदाच निवडून गेलेल्या सर्वपक्षीय खासदारांनी निषेध आंदोलन केले। गेल्या 1.5 वर्षात विरोधी पक्षाने संसदेचे कामकाज गोंधळ घालून बंद पाडले आहे। कोणत्याही विषयावर नीट चर्चा होत नसून नवीन खासदारांना आपले मतदारसंघातील मुद्दे प्रश्न मांडता येत नाही आहेत। यामुळे नवीन खासदारांमध्ये तीव्र नाराजी आहे। आज या नाराजीला नवीन खासदारांनी वाट मोकळी करून देत संसदेबाहेर बॅनरद्वारे संदेश देत नाराजी व्यक्त केली। गेल्या आठवड्यापासून आम्ही संसदेत येत आहोत, मात्र कोणालाही बोलण्याची संधी मिळत नाही। सभागृह सारखे तहकूब केले जात आहे। खासदार म्हणून निवडून येताना देशाप्रती असलेली जबाबदारी, मतदारसंघातील प्रश्न मांडण्याचा अधिकार आणि जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्याचं कर्तव्य आमच्यावर असतं। संसदेच्या अधिवेशनात सहभागी होऊन अर्थसंकल्पावर चर्चा करणं, विकास कामांसाठी आवाज उठवणं आणि जनतेच्या प्रश्नांचा पाठपुरावा करणं ही आमची जबाबदारी असते। कारण उद्या मतदारसंघातील नागरिक जेव्हा आम्हाला विचारतील की बजेट अधिवेशनात तुम्ही आमच्यासाठी कोणते मुद्दे मांडले, तेव्हा आम्ही त्यांना काय उत्तर देणार? संसद बंद ठेवून जनतेच्या प्रश्नांना न्याय कसा मिळणार? या अधिवेशनावर देशाचे कोट्यावधी रुपये खर्च होतात। हा नागरिकांच्या कराचा पैसा आहे आणि तो वाया जाऊ नये ही सर्वांचीच जबाबदारी आहे। पण वारंवार गोंधळ घालून सभागृह चालू न देता देशाच्या पैशाचा अपव्यय केला जात आहे, ही गंभीर बाब आहे। विरोधी पक्ष मासळी बाजाराप्रमाणे वातावरण करून सभागृह तहकूब करत आहे। म्हणून आम्ही सर्व नवीन सदस्य एकत्र येऊन अध्यक्षांची भेट घेऊन हे अधिवेशन चालण्याची मागणी करणार आहोत। आम्ही कोणीही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन राजकारणात आलेलो नाही। आम्ही सामान्य जनतेमुळे निवडून आलो आहोत आणि त्यांच्यासाठी काम करण्याचा आमचा हक्क कोणीही हिरावून घेऊ नये। वेगवेगळ्या राज्यांतून निवडणुका लढवणाऱ्यांनी मतदारसंघासाठी काय केलं याचं उत्तर देणं गरजेचं आहे, पण संसद वारंवार बंद ठेवणे हा त्यावरचा उपाय नाही। त्यामुळे ज्यांना बोलायचं नाही त्यांनी बाहेर जावं, पण आम्हाला बोलू द्यावं, संसद चालू द्यावी अशी आमची ठाम मागणी आहे, अशी प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी देत विरोधी पक्षाचा निषेध केला आहे। अपक्ष खासदार उमेश पटेल, अरुण भारती, लोक जनशक्ती पार्टी रामविलास आणि राजीव वर्मा लोक जनशक्ती पार्टी रामविलास हे आंदोलनात सहभागी झाले होते। हे बघा, गेल्या आठवड्यापासून आम्ही या ठिकाणी येतोय, परंतु या ठिकाणी कुणालाही बोलण्याची संधी मिळत नाहीये। त्याचबरोबर सदन सारखं तहकूब केलं जातंय। या अधिवेशनामध्ये आमच्या मतदारसंघातील लोकांनी आम्हाला निवडून कशासाठी दिलंय? मतदारसंघातील अडचणी या ठिकाणी मांडण्याकरता, त्या सॉल्व्ह करण्याकरता, परंतु अजिबात या ठिकाणी संधी मिळत नाहीये। विरोधी पक्ष मासळी बाजारप्रमाणे या ठिकाणी वातावरण करत आहे, हल्लागुल्ला करून सदन तहकूब करत आहे। म्हणून आम्ही सर्व नवीन एमपीज एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही आता अध्यक्षांकडे मागणी करत आहोत की हे सदन चाललं पाहिजे। विरोधी पक्षांना जर तुम्हाला बोलायचं नसेल, तुमच्या मागण्या जर या ठिकाणी मांडायच्या नसतील तर सदनाच्या बाहेर जा, परंतु नवीन आलेले एमपीज आहेत त्यांना आपल्या मतदारसंघातल्या अडचणी असतील त्या ठिकाणी व्यक्त करायचेत, आपले विषय त्या ठिकाणी व्यक्त करायचेत आणि सॉल्व्ह करायचेत। करोडो रुपये खर्च करून या जो देशाचा खर्च होतोय आणि आपण संसद चालून देत नाही याचा निषेध या ठिकाणी आम्ही करत आहोत।